जनार्दना बाहेर ये, बाहेर ये म्हणते ना, ये ये बाहेर ये, ये आधी बाहेर ये, ये जनार्दना बाहेर ये, मला सांग माझे दागिने कुठे आहेत? दागिने कुठे आहेत माझे? माझे दागिने लाडू लाडू तुझे लाडू नंतर खा तू, माझे दागिने कुठे आहेत? त्याला कशाला हे करते? लाडू लाडू बासुंदी याला माहितीये दागिने कुठे आहेत. अगं नाही, हा कबूल करतोय वहिनी, दागिने दागिने म्हणतोय तो. हे बघ सखूने तुला दागिने लपवताना पाहिले. सांग कुठे आहेत दागिने? बऱ्या बोलाने सांग, नाही तर छडी घेईन आता. कुठे आहेत माझे दागिने? माझे लाडू मी दागिने दागिने खाल्ले खाल्ले. असं नाही ऐकणार. मला गोद्या, दाखव. त्याने काही नाही केलं. मला दाखव दे असं काय करते. अगं चला की त्याला मारते. अगं हे गोदे. विचार करून डोके फिरून गेले, काही मार्गच दिसत नाही, काही सुचत नाही आहे. त्र्यंबक पंत, या त्र्यंबकराव. त्र्यंबकराव, काका काय झालंय? गावात गडबड दिसते, आणि आम्ही रत्नागिरीला गेलो होतो ना, त्यामुळे इथे काय घडले ठाऊक नाही. मात्र काहीतरी घडलंय हे निश्चित. मोठेच विपरीत घडले. आपल्या झोळाई देवीचे दागिने चोरीला गेलेत आणि दान पेटीही. काय? मंगळागौरच्या कार्यक्रमात जनार्दन मामा पण नाचत होता आणि सखू असे म्हणते की तिने जनार्दन मामाला देवळामागे काहीतरी लपवताना पाहिले आहे. हो, अहो तो परचुरेंच्या पलंगाखाली लपलेला. आता सगळ्या बायका त्याला मारत मारत घेऊन गेल्यात देवळाजवळ. काय त्याला चांगला फोडून काढतो. चला सगळे. हो, चला 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 चला. कुठे आहेत माझे दागिने? कुठे आहेत माझे दागिने? नाही लपवलंय मी. पोलीस कुठे? काकू काकू नका ना मारू जनार्दन मामाला. अगं नको नको मारू नको, लागेल त्याला. का असं काय करतेस तू? अगं ए गोदे. अहो गोदावरी नका ना मारू. बासुंदी नंतर खा, माझे दागिने सांग. बाई अहो सांगा, तू गोदे थांब. हे काही पण मला कळत नाहीये, पण आम्ही गावाच्या बाहेर गेलो. झालं काय, त्याला काय, हे काय झालंय? मारा त्याला, मारा. रिकामपणे हे उद्योग सुचतात तुला? आमची मान खाली घालायची काय? अहो मारू नका त्याला. मारा मारा त्याला. अहो नको नको, मारा मारा काय बोलताय हो तुम्ही? अहो लागेल त्याला. नाही, आता देवळात स्थापना करतो याची आणि याच्या पायाचं तीर्थ पितो, तेवढंच बाकी राहिलंय. मारा त्याला, मारा मारा. अहो थांबा. अरे थांबा काय? अहो थांबा बापू. काय अरे अरे काय? थांबा. माझे दागिने कुठे अगं आहेत? थांब 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 गोदे, कशाला मारतेस त्याला? याने माझे दागिने चोरले. अरे थांब रे, तू बघितलंस? मी नाही बघितले, सखूने बघितले. अगं सखूवर काय विश्वास ठेवतेस? अहो पण मी सांगते बाजूला ना. हो. जा बोल जनार्दना, कुठे लपवलेस? काय लपवलेस? मी माझे दागिने लाडू लाडू गणपत महादेव लाया काही कळत नाहीये रे. सांग कुठे लपवलेस? सांग कुठे लपवलेस?
झाडाकडे लपवले. झाडाच्या इथे लपवलेस हा दाखव मला चल ये चल, दाखव चल, हा, मी ये दाखव. दाखव लाया हा गणपत दाखवायचं हा दाखव. हा ये दाखव बघू काय याच्यात, दाखव माझा दागिने. अरे हे बघ. या आता खोत शेवटी तुमच्याच वेळाच्या घरात चोर मिळाला. आधी मडक्यात दागिने आहेत का बघा. अरे लाया माझे दागिने. अरे अरे या लाडू आणि लाया आहेत. मला सांगी भूक लागते. मी लाडू लाया लपवले. माझे दागिने हे. बघा म्हणून दागिने लपवले. दागिने मला भूक लागते. बासुंदी लाडू लाया भूक. दागिने लपवलेस कुठे लपवलेस. दागिने नाही हे भूक लागते मला. लाडू लाया लपवले. महादेव लाडू चोरतो. गणपत चोरतो. मला नाही मिळत. भूक लागते मला. झालं बघितलं विनाकारण त्या भोळ्या जीवाला मारलं तुम्ही लोकांनी. अहो पण सखूनेच सांगितले ना की याने काहीतरी लपवले आहे म्हणून. मग वाटणारच ना दागिनेच लपवलेत. मग सापडले का. अहो सापडतील. गप्पा बस. या शुक्रवारच्या घरोघरी सवाष्णी जेवायला बोलवती. आपण घरचं सगळं करून देवीला सजवण्यासाठी आपण देवळात येतो. प्रसाद गावात वाटतो. तर देवीचे दागिने गेले. पण आता उद्या काय करायचंय. इथे जर मिळालं असेल तर काय. शांत व्हा. काय शांत. आपली सगळ्यांची झोळा येवर श्रद्धा आहे ना. हो तेव्हा कृपा करून शांत राहा. तेव्हा सगळ्या गोष्टी आई झोळा यायच्या इच्छेनेच होत असतात. त्यातला काहीचा अर्थ आपल्याला कळतो काहीचा कळत नाही. तेव्हा आपल्या सगळ्यांना शांत राहून धीराने आणि एकोप्याने मार्ग काढायला हवा. कळले का. या काय झाले. गावातील एकूण एक घरे पालथी घातली पण काही हाती लागले नाही. आता काय करायचं. पण हा कोणीतरी बाहेरचा माणूस आहे हे नक्की. गावातला नाही हे पक्के. हो हे मात्र खरे हो. नाही तर एव्हाना सापडला असता की. मी काही बोलू का. बोला अक्कल देवी बोला. आपण उद्या देवीचा उत्सव
आणि घराघरातील शुक्रवारच्या सवाष्णींचा कार्यक्रम एकदम छान साजरा करूया. बायकांचे काही दागिने गेलेत, पण अजून काही घरात असतीलच ना. कार्यक्रम जोरात करायचा नेहमीप्रमाणे, पण काही लोकांनी लक्ष ठेवायचे. जर चोर बाहेरचा असेल तर तो कुणकुण लागल्यावर लोभापोटी पुन्हा येईल. यशोदे, अगदी मोठ्यांसारखे बोललीस हो. खरंच खूप छान कल्पना आहे. थोडक्यात चोरासाठी जाळेच टाकायचे, म्हणजे तो बरोबर अडकेल. घ्या, काढा घ्या. द्या. अहो काय हे मावशी, बघितले किती त्रास होतोय उमेश. तिच्या देखभालीसाठी तुम्हास ठेवले, पण तुम्ही अजिबात काळजी घेत नाही उमेची. उमे, बरे व्हायचंय ना तुला? घे बरे हे औषध. सावकाश. घ्या. मावशी, आता तुम्ही ताक आणा. ते गुलाब ताकाचे तुकतुके येते का तुम्हास? तो माधव खरे काय सुरेख करीत असे, पण तो गाव सोडून गेल्यापासून हिचे हे सगळे असे सुरू झाले आहे. तरी मी त्याला कितीदा विनवणी केली, जाऊ नकोस म्हणून, पण ऐकले नाही त्याने माझे. 4 महिने झाले, कुठे गेलाय कोणास ठाऊक. मावशी, तुम्ही जरा हिच्या जवळ थांबा. हिला असे रडताना बघणे मला सहन नाही होत. मावशी, ही माळ घ्या. नाही, नको. अहो घ्या, तुम्ही होतात म्हणून घ्या बघू, नाहीतर मला वाईट वाटेल. बिचारा जनार्दन विनाकारण मार बसला हो त्याला. तो गरीब आहे म्हणून त्याच्यावर उगीच आळ घेतला. जनार्दन म्हणजे कसा देवा घरचं निष्पाप फुल. सासूबाई, मी पहिल्यापासूनच सांगत होते की हे काम जनार्दनचे नाही, पण ती गोदा माझे ऐकेल तर शपथ. ती आहेच तसली, स्वतःवरून दुसऱ्याची पारख करते. अहो पण पारख सुद्धा बरोबरीच्या माणसाशी करायची असते, हे सुद्धा कळू नये तिला. अगं
तिचे डोके तेवढेच चालते, त्याला आपण काय करणार मला सांग. अशा वेळी लोकही सारासार विचारबुद्धी गमावून बसतात. ह्याचेच वाईट वाटते. पण सासूबाई, आता त्या चोराला पकडायचे कसे? मला यशोदेची कल्पना आवडली बरं का. म्हणजे आपली चोरी पचली आणि बायका दुसरे दागिने घालून आल्या म्हटल्यानंतर हा चोर आपसूक येणार जिबड्या चाटत चोरी करायला. नाही नाही हो, तो चोर सुद्धा हुशार आहे. उगीच नाही त्याने एवढा मोठा गंडा घातला आपल्याला. आपण त्याच्यासाठी जाळे टाकले हे त्याच्या ध्यानात आले तर? तो आलाच नाही तर काय करायचे? हो ते खरे आहे, पण तो आपल्याहूनही हुशार आहे. झाले सारे मुसळ केरात. अगो यशोदे, मला वाटले खरंच येईल तो, पण असा अलगद जाळ्यात अडकायला कशाला येईल तो? आता आपण आशा करूया की तो चोर खरोखरीच येईल. लोभ माणसाची मती मंद करतो असे म्हणतात, तसेच होऊ दे या बाबतीत. हो ना. हो, त्यातून नाहीच आला चोर तर उद्याच्या उत्सवासाठी मी अजून एका कारणासाठी आग्रह केलाय. गावातले सगळे भांडत होते एकमेकांशी. हा, सगळे वातावरण संशयाने आणि क्लेशाने भरलेले. असे करू नका असे आपण कोणाला सांगायला गेलो तर ते आपल्या ऐकणार नाही, उलट आपल्याशीच भांडतील. उद्या कार्यक्रम ठरल्यामुळे सगळे एक झाले. अशा कार्यक्रमांमुळे सगळे एक होतात. बर. अगदी योग्य विचार आहे हो तुझा. बघू काय साध्य होतंय ते. हो ना. अहो तुम्ही आज झोपायचं नाही का? हो निजायलाच जात होते, पण तुम्हाला भेटले नाही ना म्हणून आले. तुम्ही रत्नागिरीस गेला होतात ना? हो, रघुनाथ काकाचे काम होते तिकडे. मला शिकायला मिळावे म्हणून मला तो त्याच्यासोबत घेऊन गेला होता. खूप तंगडतोड झाली, पाय दुखतायत आता. द्या मी चेपून देते. अहो नको नको. अहो असे काय करता? अहो राहू दे. द्या हो. अहो राहू दे, नको. अहो द्या. अहो नको. अहो 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 असे काय करता? देते ना चेपून. अहो अहो नको. अहो आमच्या घरी तर बापू नाना महादेव सगळ्यांची पाठ आणि पाय मी छान चेपून देते नेहमीच. असेल म्हणजे असेलच, पण माझे पाय नका चेपून. का बरे? काय झाले? अहो कोणी आपली अशी सेवा करावी याचा संकोच वाटतो मला. आपल्यासाठी कोणाला का वेठीस धरायचे? अगो बाई, वेठीस कसे काय? आपल्या माणसांसाठी काही करणे याला वेठीस धरणे नाही म्हणत, याला माया म्हणतात. अहो अहो बरोबर आहे, पण तरी नको. अहो अहो दुखतात ना पाय, चेपून देते बरे वाटेल. अहो हे शिकलात होय रत्नागिरीला? नाही, परंतु हे मात्र नक्की शिकलो की माणसाने ठरवले तर शिकण्यासारख्या अगणित गोष्टी आहेत, इतक्या की जन्म अपुरे पडतील. म्हणजे विद्याभ्यासाबद्दल नाही बोलते मी. जीवनाची शाळा खूप काही शिकवीत असते, मात्र शिकण्याची वृत्ती हवी. भोवतालचा निसर्ग तर अखंड शिकवीतच असतो. श्रावण सुरू झालाय. श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ. आकाश आणि धरती या ऊन पावसाच्या योगाने क्षणाक्षणाला इतकी रम्य चित्रे रेखाटीत असते की ती पाहताना मन गुंग तर होतेच, परंतु आनंदाच्या विलक्षण लहरी मनात उसळू लागतात. इकडे धरतीवर श्रावण सरींनी नाहून तजेलदार झालेली हिरवीगार झाडे आणि शेते, तर आकाशात लगबगीने धावत सूर्याला झाकवणारे श्यामल मेघ. त्या लपंडावात कधी मेघांना दूर सारत आपली किरणे उधळीत सूर्य हसतो, तर कधी श्रावण सरीचे मोती उधळत मेघ हसतात. त्यांच्या हसण्यात मग सारी सृष्टी सामील होते आणि अवघे चराचर प्रसन्न होते. ते बघा, तुम्ही निसर्गाबद्दल छान छान बोललात आणि निसर्गाने तुमच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. पाऊस सुरू झाला.
नको. मी आधीच दमून आलोय आणि आपण दोघेही पावसात भिजलो तर आजारी पडू. बरे ठीक आहे.